पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वास। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। प्रथम स्कंदातलं मंगलाचरण आपण बघितलं. मंगलाचरण झाल्यानंतर कथेला आरंभ झाला. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषया शौनादकया, सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्त्र सममासत. नैमिषारण्य एका निमिषामध्ये, म्हणजे डोळ्याची पापणी झाकल्यापासून उघडण्यापर्यंत जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेत ह्या अरण्याची निर्मिती केली. त्या ठिकाणी भगवत प्राप्तीच्या इच्छेनं 1000 वर्षपर्यंत असा एक यज्ञ चालला होता. एक दिवस सगळे अग्निहोत्रिक कर्म त्या ऋषीने आटपली आणि सुतांचं पूजन त्यांनी केलं. आणि ऋषींना विचारलं, ऋषय उचू त्वयं खलु पुराणानि सेतिहासानि चानघ, आख्यातान्यपिधितानि धर्मशास्त्राणि यान्युत. ऋषीने विचारलं, सुत महोदय, आपण कसे आहात? आपण निष्पाप आहात. आपण इतिहास, पुराण, धर्मशास्त्र हे सगळं जाणता आणि आपण त्याचं निरूपणही केलेलं आहे. या निवेद विंदा श्रेष्ठो भगवान बादरायण, अन्यच्च मुनया सुतो परावार विदो विदुः. वेद जाणाऱ्यामध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. भगवंताचं सगुण रूप आणि निर्गुण रूप, ह्या ज्या विषयाचं ज्यांनी ज्ञान ग्रहण केले त्याच्या हे तुमच्या कृपेने आम्हाला सगळे प्राप्त झालेलं आहे. महोदय, आपण कृपा करून सांगा, कलियुगात जन्मलेल्या लोकांचं परमकल्याण कोणत्या साधनेनं होईल? लोकांचं आयुष्य आता कमी झालंय. कलियुगातलं लोकांचं आयुष्य कमी झालेलं आहे. ती अभागी आहेत, आळशी झालेली आहेत. अनेक प्रकारची विघ्न कलियुगातल्या लोकांच्या आयुष्यात आहेत. म्हणून साधा उपाय काय आहे? सगळा सार काढून ह्या तो अंतःकरण आमचं स्थिर होईल असा काही उपाय आहे का? सूत महोदय, आपलं कल्याण असो. यदुवंशाचे रक्षक भगवान परमात्मा श्रीकृष्ण वसुदेव देवकी पासून नक्की कशासाठी जन्माला आला हे आपण जाणता, म्हणून ती आम्हाला सगळी कथा सांगा. हा जीव जन्म मृत्यूच्या घोर सापळ्यात अडकलाय आणि भगवंताचा नामाचा जर उच्चार केला तर त्याला मुक्ती मिळते. कारण प्रत्यक्ष भय सुद्धा भगवंताला घाबरतं. भगवंताला शरण गेल्यामुळे केवळ शांत झालेल्या मुनीच्या स्पर्शानं सुद्धा जीव मुक्त होतो. अनेक वेळेला गंगाजल प्राशन केलं तर जे होत नाही ते संतांच्या एका क्षणात होतं. को वा भगवतस्य पुण्यश्लोकोज्ञ कर्मणः, शुद्धिकामो न शृणुयादृश्य कलिमलापहम. असे पुण्यात्मे ज्यांच्या लीलाचं वर्णन करतात, कलियुगातल्या दोषाचं हरण करणारी अशी ही पवित्र कथा, आत्मसिद्धीची इच्छा करतात, अशी कोण करणार नाही श्रवण? इतकं सोपं आणि साधं साधन जर असेल, तस्य कर्माण्य दुराणी परिगीतानि सुरिभी, बृहिन्ना श्रद्धाधाना लीलया ददत कला. भगवंत आपल्या लीलांनी अवतार धारण करतात. नारदानी सुद्धा औदार्यपूर्ण कर्माचं वर्णन केले. अहो बुद्धिमान सूत, सर्वसर्वम प्रभू योगमायेने जे लीला केल्या त्या अवतारांचं आता वर्णन करा. भगवान श्रीकृष्णाने गुप्त राहून मनुष्य रूपामध्ये बलरामासहित काय जे पराक्रम केलेले आहेत परमात्म्याने,
सामान्य माणसाच्या ते डोक्याच्या बाहेरचे आहेत, ते कळू शकत नाहीत. ते कलियुग आहे आणि त्यावेळेला हा दीर्घसा काळ हा चाललेला यज्ञ आहे आणि कथा इथं चालू आहे. तर ती कथा आम्हाला तुम्ही सांगा. कलियुगाच्या अंतःकरणातली पवित्र शक्तीचा नाश करणारी ही कथा आहे. यातून जर पार व्हायचं असेल, समुद्रातून पार पलीकडे जायचं असेल तर नावाडी लागतो. तर या भवसागरातून पार जाण्याकरता तुम्ही आम्हाला सांगा. इति संप्रष्टो सहृष्टो विप्राणाम रोमहर्षणी प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुमुच्चकुर्मे. श्रीव्यास म्हणतात, शौनदिका ब्रह्मवादी ऋषींनी हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला. सुंदर प्रश्न विचारला. म्हणले, सुत उवाच यम प्रौराज्यंतमनुपेत पेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवभेनेदु सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. कोणतंही लौकिक कर्म केलं नाही, वैदिक कर्म केलं नाही आणि शुक संन्यास घेण्यासाठी बाहेर पडले. शुक बाहेर पडल्यानंतर व्यास हाका मारतायत, अहो शुका, अहो शुका, अहो ए मुला, ए मुला म्हणून व्यास हाका मारू लागले. बाहेर पडले तसे शुक निघून चालले. शुकानी पाठीमाग ओ दिली नाही, झाडाने ओ दिली. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धिस्पुरे अहर्निशी जी वस्तुगामी. प्रत्येकाच्या ठिकाणी मी आहे ते शुकानी सिद्ध करून दिलं. सर्वभूत हृदयम मुनिमानतोस्मी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे. त्यामुळे विरह कातर होण्याची काय, तुम्हाला विरह कधी झाला? आपली ताटातुटच झाली नाही ना. तुम्ही ज्यावेळेला शुक म्हणून हाक मारली त्यावेळेला सगळी झाडच ओ देत आहेत. मी प्रत्येक ठिकाणी आहे हे शुकाने सिद्ध करून दिलं. अशा त्या शुकाला माझा नमस्कार असो. शुक कसे आहेत? अत्यंत प्रभावी आहेत. सर्व वेदाचं सार त्यांनी जाणलेलं आहे. आध्यात्मिक प्रकाश देणारं अद्वितीय रहस्य श्री भागवत पुराण संसारी लोकांची दया येऊन त्यांनी सांगितले. म्हणून त्या शुकाचार्याला आम्ही शरण गेलेलो आहे. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यास ततो जयो मुदीरयत. नर आणि नारायण ह्या दोन ऋषीला नमस्कार केला. त्यानंतर सरस्वती देवीला नमस्कार केला आणि जय म्हणजे जे महाभारत ज्यांनी लिहिलं त्या व्यासालाही पुन्हा नमस्कार केलेला आहे. मुनय साधू पुष्टोहम भवर्दिर्लोकमंगलम यत्कृष्ण संप्रश्नो येनात्मा सुप्रसिद्धती. ऋषीवर्य हो, विश्वाच्या कल्याणासाठी हा सुंदर प्रश्न विचारला. कारण प्रश्न हा कुणाच्या संदर्भात आहे? कृष्णाच्या संदर्भात आहे. भगवान श्रीकृष्णाच्या ठाई भक्ती निर्माण होतात. तात्काळ निष्काम ज्ञान आणि वैराग्याचा आविर्भाव होतो. धर्माचं योग्य तऱ्हेचं पालन केल्यानंतर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये भगवत कथेविषयी प्रेम निर्माण होतं आणि तो धर्म म्हणजे. आणि जर असं जर घडलं नाही तर केलेलं धर्मपालन हे श्रम होईल. धर्मस्य ह्यापवर्गस्य नार्थोर्था यो कल्पते नार्थस्य धर्मकांतस्य कामो लाभाय स्मृता. धर्माचं फळ काय आहे? मोक्ष आहे. धन धर्मासाठीच आहे, भोगविलासासाठी नाहीये. भोगविलासाचं फळ इंद्रिय तृप्ती नाही, केवळ जीवन निर्वाह व्हावा. तत्वजिज्ञासा कर्म करून सर्वप्राप्ती हा नाही. तत्ववेत्ते लोक काय करतात? ह्या भेदानी रहित अद्वितीय अशा ज्ञानाला तत्व म्हणतात. तत्व म्हणजे कारण. याला कोणी ब्रह्म म्हणतं, कोणी परमात्मा म्हणतं, कोणी भगवान म्हणतं. आणि असं ज्ञान कुणाला प्राप्त होतं? वैराग्ययुक्त भक्तीनं त्या परमात्म्याचा आपल्याला अनुभव येतो. म्हणून मनुष्यानी आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले त्याला भगवंताची प्रसन्नता होते. आणि म्हणून आपण काय करावं?
श्रवण, कीर्तन, ध्यान, पूजन करावं. नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती ही पहिली भक्ती सांगितली, ठीक आहे. म्हणून भागवताचं श्रवण करावं. पवित्र तीर्थाची यात्रा केल्याने महापुरुषाची सेवा केल्याचं फळ आपल्याला मिळतं. भगवान श्रीकृष्णाच्या यशाचं श्रवण, कीर्तन ही दोन्ही पवित्र करणारी आहेत. श्रीमद भागवत आणि भगवत भक्ताच्या सतत साह्यानं पुष्कळशा ज्या वाईट वासना असतात त्या नष्ट होतात आणि कृष्णाच्या ठिकाणी आपलं प्रेम निर्माण होतं. सगळे षडविकार आपले निघून जातात. हृदयात आत्मस्वरूप भगवंताचा साक्षात्कार होतो. अज्ञानाच्या सगळ्या बेड्या निघून पडतात. म्हणून बुद्धिमान लोक आनंदाने भगवंताची भक्ती करतात. जसं पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापासून धूर आणि अग्नी श्रेष्ठ आहे, वेदोक्त यज्ञयागाद्वारा अग्नी सद्गती देणार आहे, त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्याच्यापेक्षा सत्वगुण श्रेष्ठ आहे. आणि कारण काय होतं, सत्वगुणामुळे ब्रह्मप्राप्ती होते. ज्या लोकांना या संसार सागरातून बाहेर जायचं आहे, मग तो काय करावं लागेल त्याच्यासाठी? असे लोक सत्वगुणी असणाऱ्या विष्णूचं भजन करतात. परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी आहे किंवा तमोगुणी आहे, ते धन, ऐश्वर्य, पुत्र, पौत्र यांच्या अभिलेषेने पुत्र, पितर, भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात. वेदांचं तात्पर्य श्रीकृष्ण आहे. ज्ञानाने ब्रह्मरूप श्रीकृष्णाचीच प्राप्ती होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि गुण यांच्याही पलीकडे आहे. जी प्रपंच दृष्टी आहे ती तत्वदृष्टी नाही. त्रिगुणात्मक मायेने विश्वाची रचना झालेली आहे. भगवंता सूक्ष्मभूत, तन्मात्रा, इंद्रिय आणि अंतःकरण या गुणापासून निर्माण झालेला जीव योनी निर्माण होते. आणि त्यामुळं सगळ्या लोकांचे भगवंतानी काय केलं? सगळं निर्माण केलं भगवंतानी. देवता निर्माण केल्या, पशु पक्षी, मनुष्य, त्या अनेक भगवंतानी लीला अवतार धारण केले. आणि सत्वगुणाच्या द्वारा सगळ्या जीवाचं पालन आणि पोषण करणारा सुद्धा परमात्मा आहे. अथ तृतीयोऽध्यायः. सुत उवाच जग्रहे पौरुषं रूपं भगवान् हददाधिभिः संभूतं षोडश कलामादो लोकशिष्यश्रया. सुतानी सांगितलं, भगवंताला ज्यावेळेला लोकनिर्मिती व्हावी अशी इच्छा निर्माण झाली, पहिल्यांदा त्यांनी काय केलं? एक महत्त्वाची निर्मिती केली. आणि नंतर 10 इंद्रिय म्हणजे पंचमहाभूत आणि पंचज्ञानेंद्रिय तयार केली आणि एक मन. मनाला काही ठिकाणी 11 इंद्रिय म्हणले तर काही ठिकाणी गीतेमध्ये 6 म्हणले. मन शिष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षित. कारण मन हे काय आहे? उभयान्नव्याव्य आहे. तो मन असं म्हणत नाही आपण, ती मनही म्हणत नाही, ते मन. आणि म्हणून अशा याची निर्माण केली आणि याच्यापासून 16 गुणांनी युक्त असणारा पुरुष निर्माण केला. पाण्यात पडून जेव्हा योगनिद्रा भगवान घेत होते तेव्हा नाभी कमलातून एक कमळ निर्माण झालं. त्यातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. आणि ते विराट रूप हेच भगवंताचं सत्वमय असं रूप आहे. नंतर ह्या रूपाला कसं आहेत? 1000 पाय आहेत, 1000 हात आहेत, अनेक मुख आहेत, अनेक डोके आहेत, हजारो नाके आहेत. असं अनेक वस्त्र आणि कुंडलाने हे अलंकार भगवंताचं रूप शोभून दिसतं. ह्याला काय म्हणतो आपण? नारायण. हे नारायण, हे सगळ्या अवतारांचं उगमस्थान हे नारायण आहे. या रूपाच्या लहानातील लहान अंशापासून देवता, पशुपक्षी सगळे योनी निर्माण झाल्या. म्हणून सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार पहिल्यांदा हे 4 ब्राह्मणांच्या रूपानं हे अवतार धारण केले. हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. समस्त यज्ञांचा स्वामी असलेला भगवंतानीच दुसऱ्या वेळी रसातळाला पृथ्वी गेली होती ती वर काढण्याकरता पुन्हा वराह अवतार धारण केला. देवर्षी नारदाच्या रूपानं तिसरा अवतार घेतला नारदाच्या रूपाने. आणि त्यात काय केलं? कर्मबंधनापासून कशी मुक्ती मिळते त्याचं वर्णन केलं. धर्मपत्नी मूर्तीपासून नरनारायण रूपाच्याने 4था अवतार धारण केला. या अवतारात त्यांनी ऋषी होऊन मन आणि इंद्रियाचा संयम करून उग्र तपश्चर्या केली. 5वा अवतार काय?
कपिल महामुनी ज्यांनी सांख्य तत्वज्ञान सांगितलं, सांख्य म्हणजे संख्या, जे ज्ञान मोजता येत नाही ते मोजण्यात आणलं, ते कपिल महामुनीने तो अवतार धारण केला. त्यानंतर अनुसयेने वर मागितला तेव्हा अत्रिपुत्र दत्तात्रय त्याचा अवतार झाला. त्यांनी आलर्क, प्रल्हाद यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. 7व्या वेळेला रुची प्रजापतीच्या आकृती नामक पत्नीपासून यज्ञरूपाने अवतार धारण केला आणि आपले पुत्र याम स्वयंभुव मन्वंतराचे रक्षण केलं. एकूण मन्वंतर किती? 14. त्यातले स्वयंभुव मन्वंतर. भगवंतानी ऋषभदेवाच्या रूपाने नाभिराजाची पत्नी मेरुदेवीपासून 8वा अवतार धारण केला आणि सर्व आश्रमांच्या लोकांना वंदनीय असणारा परमहंस मार्ग दाखवला. 9वा अवतार आहे पृथू. त्या अवतारावरून पृथ्वी असं नाव पडलं. चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी जेव्हा त्रैलोक्य समुद्रात बुडू लागलं तेव्हा मत्स्य अवतार धारण केला. देवता दैत्य समुद्र मंथन करीत असताना 11व्या अवतारात भगवंतानी कासवाचं रूप घेतलं आणि मंद्राचल पर्वताला पाठीचा आधार दिला, तो कूर्म अवतार. धन्वंतरीच्या रूपात 12वा अवतार धारण झाला. अमृत घेऊन समुद्रातून ते प्रगट झाले, तो मोहिनी अवतार. तेवढा देवांनी देवाला अमृत दिलेला आहे. 14वा अवतार नरसिंह भगवान. हिरण्यकश्यपूचा जी वध झाला तो 14वा अवतार हिरण्यकश्यपूचा. 15 वेळी वामन रूप. भगवान बळीला 3 पावलाची जी भूमी मागितली होती ती वामनाचा अवतार झाला. 16वा अवतार परशुरामाचा आहे. जेव्हा क्षत्रिय उन्मत्त झाले त्यावेळेला या परशुराम अवतारामध्ये 21 वेळेला ह्या भगवान परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली. हा परशुरामाचा अवतार आहे. 17व्या अवतारात पराशर ऋषीपासून सत्यवतीच्या ठिकाणी म्हणजे जी मत्स्यगंधा त्या हा व्यास अवतार धारण झाला. आणि त्यांनी काय केलं? वेदाचे विभाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. नंतर राम अवतार आहे, त्यामध्ये सेतुबंधन, रावणवध अशा राम अवतारामध्ये लीला केल्या. हा मर्यादा पुरुषोत्तम अवतार होता. आणि 19वा आणि 20वा अवतार म्हणजे तो 19वा बलरामाचा आणि 20वा श्रीकृष्णाचा आणि पृथ्वीवरचा दुष्टांचा भार कमी करण्याकरता तो अवतार त्यांनी धारण केला. आणि कलियुग आल्यानंतर मगध देशामध्ये बिहारमध्ये अजनाच्या पुत्राच्या रूपाने बुद्धावतार झाला. त्यापुढे कलियुग समाप्त होण्याचा जेव्हा काळ आला तेव्हा लोक लुटारू बनतील, राजे लोक लुटतील. जगाचं रक्षण करण्याकरता भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की रूपाचा अवतार धारण केले. आणि ह्या अवतारात शिवाय हंस आणि हयग्रीव हे जर 2 अवतार धरले तर तसे 24 अवतार होतात. पण कसं आहे, एखादा सरोवर असावं, न आटणारं सरोवर असावं आणि त्यामधून जसं झरा येतो तसे भगवंताचे असंख्य अवतार आहेत, ते मोजता येत नाहीत. ऋषी, मनु, देव, प्रजापती, मनुपुत्र जेवढे म्हणून जे शक्तिशाली आहेत ते सगळे भगवंताचे अवतार आहेत. मध्ये काही काळ अवतार असतील, काही अंशावतार असतील, पण भगवंत स्वतः कसा आहे? स्वतः तो भगवंत आहे. अत्याचाराने जे व्याकुळ होते त्याला भगवंताने त्याला प्रजेचं रक्षण केलेलं आहे. भग म्हणजे 6: यश, श्री, ऐश्वर्य, ज्ञान, वैराग्य, औदार्य. हे जे 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहेत, असा ह्या 6 गुणांनी युक्त असणारा तो भगवंत. आणि ह्या भगवंताची कथा जो एकाग्र चित्ताने सायंकाळी सकाळी जो पठण करतो त्याची दुःखातून मुक्तता होते. पण अल्पबुद्धी मनुष्य ढगाच्या आकाशावर धुळीचा वायूवर आरोप करतो. त्यामुळं अविवेकी पुरुष साक्षी असलेल्या आत्म्यावर दृश्य जगताचा आरोप करतो. आहे आत्मा, दिसतंय जग, ही आमची भ्रांती आहे. हे कशामुळे होते? अविद्येमुळे होते. आणि म्हणून ब्रह्माचा साक्षात्कार होण्याकरता ह्या ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्यावेळेला परमेश्वराची बुद्धिरूपी माया नाहीशी होते त्यावेळी जीव परमानंदमय होतो आणि आपल्या मूळ स्वरूपात स्थिर होतो. प्रत्यक्षाचा जन्मही नाही, कर्म नाही, प्रत्येकाच्या हृदयात तो स्थिर आहे. पण आणि हेच वेदांनी सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादा अज्ञानी माणसाला नटाने जे अभिनय केलेला असतो तो कळत नसतो, तसं भगवंताच्या संकल्पातून वेदवाणीतून
भगवंतानी जे प्रकट होऊन जे लीला दाखवल्या, नामरूप दाखवलं, ते अल्पबुद्धी लोकाला ते तर्कानं कळत नाही. हे ऋषीनो, आपण भाग्यशाली आहात, कारण सर्वांचा स्वामी असणारा भगवान श्रीकृष्णाविषयी आत्मभाव आहे. तुमचं त्याच्या ठिकाणी प्रेम आहे. भगवान वेदव्यासानी वेदतुल्य भगवत चरित्र सांगितलं, जी पुराण लिहिली ती अत्यंत प्रशंसनीय आहेत. राजा परीक्षित आमऋषण उपोषण बसला होता गंगा तटावर. श्रीकृष्ण जेव्हा धर्म ज्ञान आपल्या परमधामाला गेले आणि मग कलियुगामध्ये अज्ञान अंधकार पसरला होता, आणि त्यावेळेला भागवताचा सूर्य असा प्रगट झाला म्हणतात. हे भागवत म्हणजे सूर्य म्हणून प्रगट झालेला आहे. इति ब्रुवाणं संस्तुया मुनीनां दीर्घसत्रीणां वृद्ध कुलपती सुतभ्रोव्रच शौनका ब्रवीत. व्यास म्हणाले, दीर्घ सत्र म्हणजे यज्ञ. मुनीमध्ये ऋग्वेदी होते, वयोवृद्ध होते. शौनादिकांनी सगळ्यांची प्रशंसा केली. शौनक उवाच सूत सूत महाभागवदनो वदंतावर कथा भागवती पुण्या यदाह भगवत शुक. वक्त्यामध्ये श्रेष्ठ कोण आहेत? शौनकांनी सांगितलं, ही कथा शुकांनी सांगणारे हे सगळे वक्त्यामध्ये श्रेष्ठ असणारे शुक आहेत. त्यांनी ही कथा आम्हाला सांगावी. ही कोणत्या युगामध्ये झाली, कोणत्या ठिकाणी झाली आणि कशा करता झाली? व्यासाने ती निर्माण करण्याचा हेतू काय? शुकशेत महान योगी आहेत, समदृष्टी आहे, त्यांच्या ठिकाणी कुठलाही अपपर भाव नाही. कुरुजांगल देशातील हस्तिनापुरात जाऊन शुकदेव कसे वागायचे? वेडसर, मुक, मंदबुद्धी व्यक्तीप्रमाणे असे फिरायचे. कथम वा पांडव्यस्य राजर्षेन्द्र मुनिराम सह संवाद संवभूतात यत्रेषा सात्वती श्रुती. शुकमुनींचा आणि पांडवपुत्र राजर्षी परीक्षितेचा संवाद कधी झाला आणि ह्यात भागवत संहिता कशी आली ते सगळं सांगा. ज्यांच्या घरांना तीर्थक्षेत्राचं महात्म्य प्रदान करण्याचं सामर्थ्य शुकदेव, असे शुकदेव कुठं थांबायचे? किती वेळ थांबायचे? संन्यासी होते ते. गायीची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ शुकदेव थांबत होते. संन्याशाला जास्त वेळ थांबण्याचा एका ठिकाणी अधिकार नाही. म्हणून सुत महोदय, आम्ही असं ऐकलंय की अभिमन्यू पुत्र परीक्षित भगवंताचा भक्त होता आणि त्याच्या जन्माचं कर्माचं रहस्य आम्हाला सांगावं. सम्राट कस्य वा हेतो पांडुना मानवधवर्धनम प्रायपविष्टो गंगा यमुना धृत्य धीराष्टश्रियम. पांडव वंशाचा गौरव वाढवणारे हा परीक्षिती सगळ्यांचा त्याग केला आणि गंगा तटावर उपोषण करून बसला. सगळे शत्रू सुद्धा स्वतःच्या भल्यासाठी स्वतःहून धन अर्पण करून देत होते. ज्याने भगवंताचा आश्रय घेतला, मग एवढा असताना त्यांनी असं विरक्त होऊन का निर्णय घेतला? सगळं त्याग का केला? वेदवाणी खिरी सर्व शास्त्रात आपण पारंगत आहात. वेदांचा अधिकार सुताना नाही. वेद सोडून जे इतिहास आहेत, पुराण आहेत, शास्त्र आहेत, ते सुताना सांगण्याचा अधिकार आहे. म्हणून तुमचा अधिकार मोठा आहे, म्हणून तुम्ही आम्हाला सांगा. सुत उवाच द्वापारे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जात पराशरद्योगी वासव्याम कलया हरे. सुत म्हणाले, 4 युगापैकी तिसरं युग द्वापर युग. प्रत, त्रेता, द्वापार आणि कली. त्यामध्ये पराशरापासून जी सत्यवतीच्या ठिकाणी या व्यासांचा अवतार झालेला आहे. व्यासा अवतार कसा आहे? कला अवतार आहे. एके दिवशी सूर्योदयाच्या वेळी सरस्वतीने ज्या पवित्र जला स्नान करून ते असे बसले होते. त्यांना तिन्ही काळाचं ज्ञान होतं. भूत, भविष्य, वर्तमान सगळं ज्ञान होतं. पण कालगतीमुळे समाजामध्ये धर्मभ्रष्ट होणार आहे, लोकांची शक्ती क्षीण होणार आहे, श्रद्धाहीन होणार आहेत, हे व्यासाने जाणलं होतं. आणि म्हणून त्यांचं हित कसा होईल याचा विचार त्यांनी केला. आणि मग
एका सगळ्या वेदाचा अभ्यास करणं कोणाला शक्य नव्हतं, म्हणून वेदाचे 4 भाग केले त्यांनी. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, इतिहास आणि पुराण हा 5वा वेद. त्यामुळे त्यांनी काय केलं, ऋग्वेद पहिला दिला, सामवेद जैमिनीला दिला आणि यजुर्वेदाचं अध्ययन केवळ वैशंपायनाने केलं. अथर्ववेदामध्ये दरुणनंदन सुमंत मुनी प्रवीण झाले. इतिहास आणि पुराणाचं अध्ययन हे रोमहर्षणाने केले, म्हणजे सुतांचे वडील हे ऋषींनी आपल्या वेदांचं सार त्याचे भाग केले. पुन्हा ज्याची स्मरणशक्ती कमी आहे त्याला पण वेद शिकता यावा, अशी दयाळू बुद्धीच्या व्यासांचा विचार होता. स्त्रियांना शूद्रांना वेदांचा अधिकार नव्हता, पण जो आधम ब्राह्मण आहे, ब्राह्मण जातीत आहे, पण ब्राह्मणाचा संस्कार जर त्याच्यावर नसेल तर तोही वेदाच्या श्रवणाचा अधिकार नाही. म्हणून सगळ्यांचं कल्याण व्हावं म्हणून सरस्वतीच्या अशा पवित्र तटाकी एकांतात बसले आणि विचार करू लागले. मी सगळ्या ब्रह्मचर्यादी पालन केलेलं आहे. वेद, गुरुजन, अग्नी यांची सेवा केली आहे. महाभारताच्या रचनेच्या निमित्ताने मी वेदाचा अर्थ सांगितला आणि त्यामुळे काय होईल, स्त्री शूद्र त्यांना काय होईल, धर्माचं आणि कर्माचं ज्ञान प्राप्त होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल. ते कोणी सांगितलं, श्रीकृष्ण द्वैपायन. श्रीकृष्ण म्हणजे तेच व्यास. सावळे आहेत म्हणून श्रीकृष्ण, द्वीपावर जन्म झाला म्हणून द्वैपायन आणि कथेचा विस्तार केला म्हणून व्यास. सुत उवाच 5वा अध्याय. अथम तम सुखामासिनम उपासिनम बृहश्रवा देवर्षी प्राहा विप्रर्षी वीणा पाणी स्वयं दिव. सुत म्हणाले, हातात वीणा घेतलेले परमयशस्वी नारद हास्यमुद्रेने जवळ आले आणि व्यासाने विचारलं. व्यास विचारतात, नारद विचारतात. नारद उवाच पाराशर्य महाभाग भवत कचित्तात्मना परितुष्यति शारीरम आत्मा मानस एव वाहा. व्यास महर्षी, आपलं शरीर आणि मन दोन्हीही आपलं कर्माने आणि चिंतनाने खरोखर संतुष्ट आहे का? आपली महाभारताची आपण रचना केली ती खरोखर अद्भुत आहे. सनातन ब्रह्मतत्वाचं आपण चिंतन केलं. असं असताना प्रभो आपण शोकाकुळ दिसताय. त्यावेळेला व्यास म्हणतायत, तुम्ही जे म्हणतायत ते खरं आहे, मग अजूनही माझ्या मनाला समाधान मिळालेलं नाही. आपण सर्व गुप्त रहस्य जाणता, कारण आपण त्या पुराण पुरुषाची उपासना केलेली आहे. आपण सूर्याप्रमाणे तिन्ही लोकात भ्रमण करता, त्यामुळे तुम्हीच मला कृपा करून सांगावं. नारद उवाच भवतानुदित प्रायम यशो भगवतो मलम येने वासो न तुष्येत मने तदर्शनम खिलम. श्रीनारद म्हणाले, भगवंताच्या निर्मल यशाचं गुणगान तुम्ही केलं नाही, बाकीचं सगळं केलं. महाभारत सांगितलं, पुराण सांगितली, शास्त्र सांगितली, पण भक्ती कुठं सांगितली? भक्ती सांगितली नाही. त्यामुळं आपलं ज्ञान अपूर्ण राहिलेलं आहे. मुनिवर्य, आपण धर्म आदी पुरुषाचं जसं निरूपण केलं तसं कृष्णाचं महिम्याचं निरूपण केलेलं नाही. मोक्षप्राप्तीचं साक्षात साधन कुठलं आहे? भक्ती. ती आपण तुम्ही सांगायला पाहिजे होती. व्यास महर्षी, आपली दृष्टी अचूक आहे, कीर्ती पवित्र आहे, सत्यव्रत आहे, दृढवत आहे, म्हणून समाधीच्या योगाने संपूर्ण जीवमात्रांना बंधमुक्त करण्यासाठी भगवंताच्या लीलाचं स्मरण करा. ततन्यथा किंचनम यद्विवक्षतः पृथक द्रश्यस्तकृत रूपनामभि न कुतच्चपि क्वापि च दुस्थिता मतिर्लभ्यत वाताहत नौरिवा वास्पदम. जो मनुष्य भगवंताच्या लीला व्यतिरिक्त बाकीचं सांगतो त्याच्या ठिकाणी भेदबुद्धी आहे, आणि त्यामुळे तो काय होतो, ज्याच्या ठिकाणी भेदबुद्धी आहे तो नामरूपाच्या फेरेत अडकतो आणि त्याची चंचल बुद्धी स्थिर होत नाही. संसारी लोकांचं कसं असतं, ते विषयात गुंतलेले असतात, सकाम कर्माकडे त्यांचा ओढा असतो, आणि सामान्य लोक निंदनीय कर्माला मुख्य धर्म समजतात.
आणि जो खरा धर्म आहे तो ऐकत नाही. भगवंताचे गुण अनेक आहेत. कोणी विचारवंत ज्ञानी पुरुष त्या परमात्म्याचा अनुभव घेऊ शकतो. पण ज्याला परमात्म्याचा ओढा नाही, त्यांचं मन स्थिर नाही, त्यांच्याकरता आपण भगवंताच्या लीलाचं आपण वर्णन केलं पाहिजे. हे मुने, जो भगवान श्रीकृष्णाचा चरण सेवक आहे, तो भगवत भजन न करणाऱ्या पण धर्म आणि कर्म करणाऱ्याच्या मनुष्याप्रमाणे दैववशात काही पापकर्म जर झालं नाही तर तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही. पण भगवत नामाच्या उच्चारणाने, त्याच्या स्मरणानं तो परावृत्त जर होत नसेल तर त्याला भगवत रसाची गोडी लागली पाहिजे. जगाची उत्पत्ती, स्थिती, ही लय हे कोण करतं? भगवंत करतात. आपली दृष्टी अचूक आहे म्हणून समजून घ्या, पुरुषोत्तम भगवंताचे हे कलावतार आहेत. आपण अजन्म असून जगताच्या कल्याणासाठी जन्म घेतला आणि म्हणून आपण भगवंताच्या लीलाचं वर्णन करावं. विद्वानांचं म्हणणं असं आहे की मनुष्याने केलेलं तप, वेदाध्ययन, यज्ञाचं अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान, दान हा असा ह्यांचा एकच उद्देश आहे की श्रीकृष्णाचं गुण आणि लीला याचं वर्णन करावं. मग नारदांनी सांगू लागले, हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्माची एक वेदसंपन्न ब्राह्मणाच्या दासीचा मी मुलगा होतो. ती कथा सांगतो. पावसाळ्यामध्ये काही योगीजन चातुर्मास करत होते. लहानपणी मी त्यांची सेवा करायचो, त्यांचं उष्ट खायचो. माझी आई दासी होती. माझं पारायण सांभाळ करायला ती तशी ती परावलंबी होती. मी तिथं बसायचो, त्यांची सेवा करायचो. हळूहळू काय व्हायला लागलं, माझ्यामध्ये भक्तिभाव दृढ होऊ लागला आणि त्यांनी माझ्यावर कृपा केली. त्यांनी मला अनुग्रह केला. मी एकच वेळ कधी कधी खायचो. त्यामुळे माझी सगळी पापं नाहीशी झाली आणि त्यांच्या भजना पूजनामध्ये मला गोडी वाटू लागली. तिथं भगवंताच्या कथा चालायचं, पारायण चालायचं आणि मग मी काय करू लागलो, हळूहळू श्रीकृष्णाच्या कथा ऐकू लागलो आणि असं होत 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 भगवंताबद्दल मला प्रेम मोठू लागलं. हे महामुने, जशी जशी मला भगवंताच्या विषयी ओढ लागली तशी माझी बुद्धी काय झाली, स्थिर झाली आणि मला ही जग हे माया आहे याचा अनुभव आला. आणि मग असं होत 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 माझ्यातला रजोगुण, तमोगुण नष्ट झाला, सत्वगुण प्रबळ झाला. मी विनम्र होतो, प्रेमळ होतो. त्यामुळे माझ्या हृदयात श्रद्धा निर्माण झाली. इंद्रियाचा संयम होता. लहानपणी मी कधी खोड्या बिड्या करत नव्हतो. लहान मुलं जी खेळ बिळ खेळतात तिकडे माझा कधी ओढा नव्हता. मुखात सतत भगवंताचं ध्यान असायचं. आणि जाताना त्या महात्म्यांनी मला ज्ञानाचा उपदेश केला. त्या ज्ञानामुळं मी परमात्म्याला जाणू शकलो. हे ब्रह्मन, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाला सर्व कर्मे समर्पित करणे हा एकच उपाय आहे. प्राण्यांना ज्या पदार्थाच्या सेवनामुळे एखादा रोग होतो त्या पदार्थाची जर चिकित्सा केली तर तोच रोग नाहीसा करण्याकरता तोच पदार्थ उपयोगी पडतो. मनुष्याची सर्व कर्म जर चक्रात अडवत असतील तर कर्माचा नाश हा कर्मानेच होतो, हा सिद्धांत आहे. म्हणून परमात्म्याची भक्ती केली पाहिजे आणि त्यातूनच त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. प्रभो, भगवान वासुदेवांना माझा नमस्कार असो. मी आपलं ध्यान करतो आणि त्याच्याबरोबर प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण यांनाही माझा मी नमस्कार करतो. आपण पूर्ण ज्ञानी आहात. भगवंताच्या कीर्तीचं आपण वर्णन करा. मोठमोठ्या ज्ञानी लोकांनी जिज्ञासाही पूर्ण होईल आणि संसार दुःखामुळे जे व्यथित झालेले आहेत त्यांच्या दुःखाचं निवृत्तीही त्यांची होईल. सुत उवाच एवं निशम्यं भगवान देवर्षे जन्म कर्म च गुह्या प्रपच्यते ब्रह्मं व्यास सत्यवती सुत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गणेश.